अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधल्या ज्या 4 जागा जाहीर झालेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव दानावडे यांना उमेदवारी मिळावी अशा पैसा त्यांनी अर्ज केला होता। काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यामध्ये या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झाला। आज मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळसुद्धा आले होते। पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव दानावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत। आज संघटनेमध्ये सुद्धा आमच्या ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत, यामध्ये आबा पांडे यांची आणि वैशालीताई नागावडे यांची प्रवक्ते म्हणून, प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज जाहीर केलेली आहे। संघटनेमध्ये कालच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढच्या कालावधीमध्ये अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। धीरज शर्मा ज्यांनी कालच पक्षामध्ये प्रवेश केला, आज राष्ट्रीय अध्यक्ष ते मी अशी आमची एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा झाली। म्हणून प्रफुल्लबाईंच्या समवेत चर्चा करूनसुद्धा राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही नियुक्त्या करायच्या आहेत त्या संदर्भातला निर्णयसुद्धा येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। एकंदरीत एका बाजूला संघटनेचं काम, एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये ठेवून पुढच्या कालावधीमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून करावायचे एकंदरीत सुधारणा। 10 जूनचा आमचा 25वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच एक आठवड्याभराचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी प्रमुख संघटनेला सुद्धा कार्यक्रम दिले जातील, महिला, युवक, विद्यार्थी संघटनेला सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी दिले जातील, जेणेकरून 25वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन हा संबंध